हरिओम. नगरनिवासी परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या चरणी वंदन करून आपण आता 12व्या अध्यायातील काही श्लोकाचं निरूपण बघणार आहोत. लीड्स मराठी मित्रमंडळ यांच्या सौजन्याने आपण आता सुरू करत आहोत. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. आपले आपले जे गुरु आहेत त्यांचं स्मरण करून आपण सुरू करूया. प्रार्थना म्हणूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. आपण सर्वांना सप्रेम साष्टांग नमस्कार. आपण आता भजनाला सुरुवात करून श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोलो श्री कृष्ण भगवान की जय. आपला श्लोक आज आपण घेणार आहोत 14वा श्लोक, अध्याय 12वा. मी एकदा म्हणतो आणि आपण एकदा म्हणायचं आहे. पहिली ओळ. संतुष्ट सततं योगी यतात्मा दृढ निश्चयः. म्हणा आपण. संतुष्ट सततं योगी यतात्मा दृढ निश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर् यो मद्भक्तः समे प्रियः. मय्यर्पितमनो बुद्धिर् यो मद्भक्तः समे प्रियः. आता संपूर्ण श्लोक. संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढ निश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर् यो मद्भक्तः समे प्रियः. आपण म्हणावं. संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढ निश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर् यो मद्भक्तः समे प्रियः. म्हणा आपण. संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढ निश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर् यो मद्भक्तः समे प्रियः. हरिओम. आता आपण बघतो आहोत
की भगवंताने आपल्याला कशा पद्धतीने माझा तू सेवक हो, असे गुण तुझ्यामध्ये असणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी संतुष्ट ह्या विषयावर आपण आता बघणार आहोत. संतुष्ट म्हणजे संतोष, तृप्ती, समाधान, पापापासून सुटका. पापापासून सुटका झाली, की आपली सुटका होते असं आपण म्हणतो. सगळ्यात महत्वाचं, की आपणच आपल्या शरीरामध्ये संतोष कसा निर्माण होतो त्याच्याबद्दल थोडंसं बघणार आहोत. सर्वांना, लोकांना किंवा आपल्या संपर्कात आलेला प्रत्येक माणसाला जे पाहिजे ते दिलं, की देणाऱ्याला संतोष होतो. तहानलेल्याला पाणी दिले, तो ते प्याला म्हणजे त्याची तृप्ती होते. आपण ठरवलेले कार्य, पाहिजे ते पद, पाहिजे ते कॉलेज, पाहिजे ते उपचार, पाहिजे ते घर पूर्ण झाले की समाधान मिळते. आणि पापापासून सुटका झाल्यानंतर सुद्धा एक संतुष्टी निर्माण होते. मग आता पापापासून सुटका करण्याचे काही मार्ग आहेत, सनातन धर्मामध्ये सांगितलेले आहेत आणि त्यात काही प्रायश्चित्त पण आहेत. मग आता आपण थोडेसे बघूया. गंगा स्नान, त्यानंतर वाहत्या पाण्यामध्ये स्नान, जाहीर माफी मागणे. आपल्याकडून एखादी चूक झाली असेल आणि आपण जाहीर माफी मागणं, हा सुद्धा संतुष्टीचा एक मार्ग असतो. सेवा करणे, अन्नदान करणे, तीर्थयात्रा करणे, जप, तप, नामस्मरण, मौन, भजन करणे इत्यादी अनेक मार्गाने आपण पापापासून मुक्त होतो. यानंतरचा पुढचा शब्द जो आहे तो योगी आहे. गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये सर्व योग हाच शब्द सांगितलेला आहे. प्रत्येक ठिकाणी शेवटी आपण योगो संतुष्ट योगी ह्या पद्धतीने आपण योगाबद्दल आपण थोडीशी माहिती घ्यायची, की कोणाला योगी म्हणावं? तर सगळेजण 100% योगी नाही होणार. परंतु आपली मार्गक्रमणा त्याप्रमाणे आपलं पहिलं पाऊल चाललंय. योगी म्हणजे आत्मज्ञानी. संपूर्ण लक्ष एकत्रित करून आत्मा व परमात्म्याला एकाच दृष्टीने पाहणारा योगी. म्हणजे संसार सोडून जंगलात राहणारा, दाढी वाढवली ती व्यक्ती तसं नव्हे, तर संसारात राहून आनंदाने, निरपेक्षपणे मन लावून संसार, नोकरी, कर्तव्य करणारा तो सुद्धा एक योगी आहे. बाहेरून नव्हे, तर अंतर्मनामधून बदलणारा योगी. संस्कृतमधील युज या धातूपासून बनलेला हा शब्द. युज म्हणजे जोडणे. नियम, संयम, साधना, भाषा, ज्येष्ठ विचार, चारित्र्य याचे काटेकोरपणे पालन करणारा, तसेच सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणारा, कमीत कमी तशी इच्छा करणारा, हा जो माणूस आहे, ही जी व्यक्ती आहे, त्याला आपण योगी म्हणू शकतो. त्यामुळे तुम्ही आम्ही सगळे योगी आहोत यात शंका नाही. वाणी, मन शुद्ध करणारा योगी. दररोज स्वतःमध्ये, अंतर्मनामध्ये चांगला बदल करणारा योगी. असत्य काय आहे, सत्य काय आहे, जी गोष्ट शेवटी सुखकारक होत नाही, ती सुरुवातीपासूनच ओळखणारा योगी. असं म्हटलं जातं, की पाप करताना सुरुवातीला खूप मजा वाटते, परंतु शेवटी त्याचा अंत हा वाईटच असतो. आणि जे खरं आहे ते करण्यासाठी खूप कष्ट होतात, यातना होतात, पण त्याचं अंतिम ध्येय जे आहे ते निश्चितपणे चांगलं होतं. आता आपण बघणार आहोत दृढ निश्चय. निश्चयाचा महामेरू. मनात जे आहे ते मिळवणारच असा संकल्प करून याप्रमाणे ठरवलेले काम वेळेत, प्रामाणिकपणे, अखंडपणे, पूर्ण विश्वासाने जर आपण काम केलं, की आपण यशस्वी होतोच. दृढनिश्चयाने यशस्वी होणारे अनेक व्यक्ती आपण पाहतो. त्यामध्ये शिवाजी महाराज, आद्य शंकराचार्य, आचार्य कौटिल्य म्हणजे चाणक्य, असे इत्यादी अनेक व्यक्तिमत्व आपण पाहतो. अशा प्रकारे दृढनिश्चयी होऊन आपण गीतेचा अभ्यास करूया. कारण गीता
संपूर्ण जगामध्ये शिकवली जाते. आपले मन, बुद्धी, कष्ट, वेळ, शक्ती त्या सच्चिदानंद घन परमेश्वराला म्हणजेच भगवान श्रीकृष्णांना जर अर्पण केलं तर आपलं जीवन कृतार्थ होईल. भगवंताने आपणास असे सांगितले आहे, की जो नेहमी समाधानी, शुद्ध भावनेने शुचिर्भूत होऊन मन, बुद्धी, अहंकार, चित्त मला अर्पण करतो, तो माझा भक्त मला प्रिय आहे. आपण श्रीमद भगवद्गीतेचं हे पहिलं पाऊल उचलतो आहोत आणि त्यामुळे बटन दाबल्याबरोबर जसा लाईट लागतो, तशा पद्धतीने ह्या शरीरामध्ये ताबडतोब बदल, या अंतःकरणामध्ये ताबडतोब बदल होणार नाही. पण निश्चितपणे आणि हळूहळू आपली प्रगती होणार, यात शंका नाही. त्यामुळे आपण याबद्दल निश्चिंत राहावं, की सोलीव सुख, खरं सुख, समाधान, शांती आपल्याला गीतेच्या अभ्यासाने, मननाने, पठणाने, चिंतनाने मिळाल्याशिवाय राहणार नाही. यानंतर आपण 15वा श्लोक बघत आहोत. मी एकदा म्हणतो, मागे मागे म्हणायचंय. पहिली ओळ. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः. म्हणा आपण. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः. हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. म्हणा आपण. हर्षामर्षभयोद्वेगोर्मुक्तो यः स च मे प्रियः. आता संपूर्ण श्लोक घेऊ आपण. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः. हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. कृपया आपण म्हणा माझ्या मागून. अस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः. हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. याप्रमाणे आता 15व्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला काय सांगतायत, कोणते गुण आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे, हे आपण बघणार आहोत. यामध्ये भगवंत म्हणतायत, की ज्याच्यापासून कोणत्याही प्राण्याला त्रास होत नाही, तसेच ज्याला कोणत्याही प्राण्याचा उबग येत नाही, जो हर्ष, मत्सर, भीती आणि उद्वेग इत्यादी पासून अलिप्त असतो, तो भक्त मला प्रिय आहे. मग आता आपण मागे बघितलं, की आपली मराठी भाषा ही अत्यंत समृद्ध आहे. त्यामुळे प्रत्येक शब्दाचे वेगवेगळे अर्थ आपल्याला निश्चितपणे समजले पाहिजेत आणि समजतील. पावसाळा नसला तरी समुद्र नेहमी पाण्याने भरलेला असतो. तसे माणसाचे मन नेहमी आनंदी राहावे. आपले मन आपली शपथ घालून आपल्या ताब्यात ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याला सारखं वठणीवर आणायचं. यथायोग्य नियमितपणे शास्त्राप्रमाणे वागल्यावर जीव व परमात्मा एकाच ठिकाणी आहेत याची जाणीव होते. त्यासाठी अभ्यास मात्र करायला पाहिजे. मग आता अभ्यास करताना ज्ञानेश्वर महाराजांनी आणि भगवंतांनी असं सांगितलेलं आहे, की तुझं शरीर तुला शुद्ध करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी नियमित योगाभ्यास, कमीत कमी 12 सूर्यनमस्कार 15 मिनिटं लागतात याला जास्तीत जास्त. त्यानंतर 10 मिनिटं ध्यान, 10 मिनिटं प्राणायाम, योग्य आहार, विहार व विचार करून मन व बुद्धी भगवंताला अर्पण करून वागतो, तोच भक्त, तोच योगी, तोच मुक्त. भगवंत म्हणतात, की तूच माझा आवडता आणि प्रेमळ सखा आहे. यासाठी अनेक पुरावे आपल्याला पुराणांमध्ये आणि शास्त्रांमध्ये सापडतात. संत एकनाथ महाराज म्हणतात, एकदा
रुक्मिणीने भगवंतांना विचारलं, की "का हो तुम्हाला कुठे बरं वाटतं? तुम्हाला माझ्याबरोबर बरं वाटतं, की सत्यभामेबरोबर बरोबर वाटतं बरं वाटतं, सुखदायक वाटतं?" भगवंत म्हणाले, की "मला माझ्या भक्तांबरोबर छान वाटतं, बरं वाटतं." त्यासाठी एकनाथ महाराजांनी एक 4 ओळीचा अभंग आहे, तो आपण बघूया. "या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संता घरी राहिला." सोपा अर्थ आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल काही जास्त बोलायची गरज नाही. धन्य धन्य संतांचे सदन, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संता घरी राहिला. एका जनार्दनी पार नाही सुख. कुठे सुख आहे त्याचा अभ्यास आपण यथावकाश करणार आहोत. म्हणून देव भुलले देखा. सर्व वेदांमध्ये सामवेद हा श्रेष्ठ सांगितलेला आहे भगवंतानी, आणि त्याचं कारण असं आहे की तो गायनामधून आपल्याला ऐकावा लागतो, आणि तो सर्वात श्रेष्ठ असा वेद सांगितलेला आहे. आपण बघतोय की समुद्र चिडला, क्षोभला, तरी त्यामध्ये असलेल्या चराचरांना त्याची भीती वाटत नाही. आता समुद्रामध्ये किती चराचर आहेत हा विषय वेगळा आहे, आणि चराचरांचे भरपूर समुदाय वाढले तरी समुद्र त्याचा कंटाळा करीत नाही. या पद्धतीनेच आपल्याला वागणं हे गरजेचं आहे. सुखदुःखापासून जो विचलित होत नाही, स्थितप्रज्ञ राहतो, सुख मिळाले तर अधिक उत्साहित होत नाही. मनुष्य देह आहे, थोडा बहुत तो उत्साही होणार, त्यात वाद नाही, पण मर्यादा हा शब्द आपल्याला कधीही विसरता कामा नये. दुःख झाले तर अधिक निराश, उदास न होणारा, शरीरामध्ये शरीराला ज्याप्रमाणे अवयवाचा कंटाळा येतो का, जाऊ द्या हे सोडून देऊ, असं होत नाही. त्याच पद्धतीने माझा भक्त तो स्वतःच्या आत्मानंदामध्ये तृप्त राहतो, तोच भक्त मला प्रिय आहे, असं भगवंत आपल्याला सांगतात. पुढच्या ओळीमध्ये भगवंत असं म्हणतात, की ज्याच्यापासून कोणालाही कोणताही त्रास होत नाही. आपण ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण घेतलं तर त्यांच्या चरित्रामध्ये आपल्या असं लक्षात येईल, की त्यांना तत्कालीन लोकांनी काही कारणासाठी भरपूर त्रास दिला, परंतु ज्ञानेश्वरीमध्ये आणि त्यांच्या संपूर्ण लेखनामध्ये एकही निगेटिव्ह विचार आलेला नाही. तात्पर्य असं आहे, की लोकांनी जरी खूप त्रास दिला तरी तो विचलित होत नाही. तो भक्त मला अत्यंत प्रिय आहे. कोणत्याही अपयशाने निराश होणे आणि इतरांच्या उत्साही शब्दामुळे प्रभावित होणे याला उद्वेग असेही म्हणतात बरं का. उद्वेगाचे अनेक अर्थ आहेत. त्याच्यामधला ह्या ठिकाणी आपण उद्वेग हा असा अर्थ घेतोय, की ज्याला आपण चढवून देणं किंवा जास्त भावना उचंबळून आणण्यासाठीचे प्रयत्न करतात काही लोक जाणीवपूर्वक, तर तसं व्हायचं नाही. आता त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत, काही वाईट गोष्टी आहेत, त्या आपण बघूया. प्रत्येक माणसामध्ये अनेक क्षमता असतात. आपण आपल्या कुटुंबाला विचारायचं. आम्ही मागे आपण बोललो, की माझ्यात चांगले गुण कोणते आहेत? आपण त्याबद्दलच बोलूया, की त्या इतर अनेक क्षमता त्या माणसाच्या लक्षात आणून द्याव्या लागतात. रामायण काळामध्ये समुद्र ओलांडताना श्री हनुमंतरायांची क्षमता त्यांच्या लक्षात नव्हती, की मी संपूर्ण समुद्र जो आहे तो एकटा ओलांडून जाऊ शकतो. एकटाच मी समुद्र पार करू शकतो. पण जांबुवंत हे अत्यंत श्रेष्ठ होते, आणि त्यामुळे त्यांनी हनुमंतरायाला आठवण करून दिली, की बाबा रे, तुझ्यामध्ये अशी शक्ती आहे, की हा संपूर्ण समुद्र जो आहे तो तू पार करू शकला. थोडक्यात काय, की जांबुवंतांच्या सांगण्यामुळे हनुमंताने समुद्र पार केला. ही घटना चांगली होती.
पण त्याच्या विरुद्ध घटना सुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. ती घटना म्हणजे मंथरा दासीने राणी कैकेयीला भडकवले आणि तिच्यामुळे कैकेयी आपला विवेक आणि सारासार विचार विसरली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे. आणि तिने मग रामाला वनवासाला पाठवले. कैकेयी स्थितप्रज्ञ असती, राम वनवासाला गेलेच नसते. भगवंत अर्जुनाला सांगतात, की विवेकपूर्ण व सारासार विचार करून आनंद, क्रोध, भय, त्रास या सर्वांपासून अलिप्तपणे वागणारा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. हे आपल्याला 15व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आता आपल्या आयुष्याला कलाटणी देणारे दोनच शब्द कोणते? सारासार विचार आणि विवेक. दोघांचे अर्थ जवळपास सारखेच आहेत. पण विवेक याचा अर्थ असा, की आता जेवणामध्ये कारल्याची भाजी आहे. एक क्षणभर थांबायचं, हिचे उपयोग आहे का? ही तर मला आवडत नाही, ही कडू आहे. परंतु ही ब्लड शुगर कमी करण्यासाठी, काही आपली एनाटॉमीमध्ये सुधारणा करण्यासाठी कारल्याची भाजी, कारण भगवंताने जे निर्माण केलंय ते योग्यच आहे. अशी आपली धारणा झाली, की आपण नाही वाटीभर खाणार तर 2 फोडी तरी निश्चितपणे खाऊ. एखादा माणूस बोलला, रागाने बोलला, वैतागून बोलला, तर त्याच्या चेअरमध्ये जाऊन जर आपण विचार केला, तर तो विवेकपूर्ण विचार होतो, सारासार विचार होतो. आणि म्हणून आपल्याला अत्यंत जागृतपणे सर्व गोष्टी करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि हे आपण केलं, की सुख हे जे आहे ते कुठेही लांब नाही. सुख कुठे मिळतं? आपल्या अंतरंगात मिळतं. ते कशामुळे मिळतं? तर पूर्ण तयारी करावी लागते आणि त्याप्रमाणेची तयारी आपण हळू-हळू करत आहोत. यानंतर आपण 16वा श्लोक बघणार आहोत. आज आपण एकूण 4 श्लोक घेणार आहोत. त्याप्रमाणे त्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, अनपेक्षा सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियः. आपण म्हणा माझ्या मागे, मी एक ओळ म्हणतो. अनपेक्षा सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः अनपेक्षा सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः समे प्रियः. म्हणा, सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः समे प्रियः. आपण म्हणा संपूर्ण श्लोक. अनपेक्षा सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः समे प्रियः. आपण आता बघूया की ह्या 16व्या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे. नेहमी आपण मनाचं अनालिसिस करतो आहे, शरीराचं करतो आहोत, आहाराचं करतो आहोत, कर्म, विकर्म, कुकर्म याचा सगळा अभ्यास. एकही असं शास्त्र नाहीये की जे गीतेमध्ये आलेलं आहे. फक्त आपल्याला तेवढी चाणाक्ष बुद्धी परमेश्वराने द्यावी आणि आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्याला गीतेचा नियमितपणे अभ्यास करण्याचा संधी भगवंताने दिलेली आहे. ज्याला कोणतीही स्वार्थी मनोकामना, आकांक्षा, जिद्द नसते, त्याच्या वृत्तीत सुखाची नेहमीच भर पडत असते. दिल्याने वाढतं हे विसरायचं नाही. आणि त्यामध्ये कुठलंही काम करत असताना आपल्या मनामध्ये स्वार्थी भावना येता कामा नये, याची आपण अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. भगवंत म्हणतात, नदी रूप नदी खूप सुखद आहे. भगवंताच्या भक्तीने जो ओतप्रोत भरलेला असतो, तो सनातन धर्मामध्ये काही कर्मांच्या बाबतीत मूळ संकल्पनांचा आपण थोडासा अभ्यास करूया.
असं म्हटलं जातं, की हिमालय पर्वतावर गेल्यावर आपल्या शरीरामध्ये पवित्रता प्राप्त होते. पण तेथील हवामान सुखकारक नसते. काही ठिकाणी अनेक अनपेक्षित घटना घडल्या जातात. गंगा स्नानाने मनाचा ताप नाहीसा होतो. जे जाऊन आले ते भाग्यवान. आपणही जेव्हा जमेल तेव्हा प्रयत्न करा. नसेल तर गंगेचं पाणी घ्या. पण साध्या पाण्याने सुद्धा आपण आपल्या मनाचा ताप नाहीसा होतो. त्याचं शास्त्र आपण यथावकाश बघू. पण तिच्यात सुद्धा गंगेमध्ये बुडण्याची सुद्धा भीती असते. पण सगळ्यात महत्वाचं, की संत संगामुळे आपले सर्व विकार नष्ट होतात. संत संगती ही सर्वात महत्वाची सुखकारक अशी गोष्ट आहे. मग कशावरून? तर संत संगती सूर्याप्रमाणे शुद्ध असते. आकाश सर्वव्यापी असूनही ते कशातही मोह पावत नाही. त्यामुळे चांगला सज्जन मनुष्याला संसाराची काळजी, चिंता, भय अजिबात वाटत नाही. संसारातील कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी अभिमान, गर्व ज्याला अजिबात नसतो, मात्र तो संसार नीटनेटका आणि चांगला चाणाक्षपणे करतो, असा सज्जन आपणास होण्यासाठी संत सज्जनांच्या सहवासात राहणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि आपणही भक्ती मार्गात कळत-कळत रममाण होतो. पण याला वेळ लागतो. सुरुवातीला व्यासांना वशिष्ठ ऋषींना विचारलं, की ह्या जगामध्ये सगळ्यात अवघड गोष्ट कोणती आहे? की जे रामाचे कुलगुरू होते. वशिष्ठ ऋषी म्हणतात, की ह्या जगामध्ये मनाला काबूत ठेवणं ही सगळ्यात मोठी अवघड गोष्ट आहे. आपण आता भगवंताचं धर्मनिष्ठतेने काम केल्यानंतर भगवंत कसा आपल्या अडचणीला धावून जातो, त्याचं एक उदाहरण बघणार आहोत. नेहमी एक लक्षात ठेवायचं, की भगवंत हातामध्ये काठी घेऊन आपलं संरक्षण करत नाही. मी मागे बोललो होतो. परंतु हे वारंवार लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तो आपल्याला अशी काही बुद्धी देतो, की अचानक अशी परिस्थिती निर्माण करतो, की आपल्या सगळ्या अडचणी दूर होतातच निश्चितपणे. त्याचं उदाहरण असं आहे पुराणातलं, की राजा अंबरीष हा अत्यंत धर्मनिष्ठ होता. एकादशीच्या व्रताची सांगता द्वादशीला करतात. त्याचा एक विशिष्ट मुहूर्त असतो. त्या मुहूर्तावर उपवास सोडायचा असतो आणि त्या उपवासाच्या सोडताना सर्व लोकांना बोलावलं पाहिजे असं साधारणपणे संकेत आहे. त्याप्रमाणे नेमकं त्याच वेळेस दुर्वास ऋषी येतात. आता प्रत्येक ऋषींचं चरित्र याच्यासाठी आपल्याला एक एक तास बोलावं लागेल. त्यांचा जन्म कसा झाला, त्यांचे स्वभाव कसे होते वगैरे वगैरे. तर त्यावेळेस नेमके दुर्वास ऋषी येतात आणि राजा अंबरीष त्यांचे स्वागत करतात आणि ते म्हणतात, की आपण आपल्या शिष्यगणांसह आता भोजनास बसावे. दुर्वास ऋषींची आख्यायिका अत्यंत संतापी, परंतु तेवढेच कर्मनिष्ठ, कर्मठ आणि शाप देण्यामध्ये अत्यंत प्रवीण असे ते दुर्वास ऋषी. त्यामुळे त्यांना सगळी जनता त्या काळामध्ये खूप घाबरत होती. स्नानसंध्या करण्यासाठी दुर्वास ऋषी नदी किनारी जातात आणि तिकडे त्यांना उशीर होतो. मग आता इथे कर्मकांडच आहे आणि धर्माप्रमाणे वागायचं आहे. मग हे करू का ते करू अशी तुमची आमची सगळ्यांची गत होते. त्यामुळे दुर्वास ऋषींना येण्याला उशीर होतो आणि इकडे राजा मुहूर्तांमुळे मुहूर्त चुकता कामा नये द्वादशीचा. जर आपण ॲक्युरेट करायचं ठरलं तर आणि मग त्यावेळेस ते आचमन करतात. ते आचमन करतात आणि हे दुर्वास ऋषींना समजतं. आणि ते दुर्वास ऋषी म्हणतात, की "अतिथीच्या अगोदर तू खाल्लं." ते म्हणे, "महाराज मी फक्त तीर्थ घेतलेलं आहे, बाकी काही नाही केलं." नाही म्हणे, "ते चालणार नाही." आणि ते लगेच त्याला शाप देण्यासाठी तयार होतात आणि ते हातामध्ये पाणी घेतात. त्याच वेळेस भगवान विष्णूचं बारीकतेने लक्ष असतं आणि भागवतामध्ये सुद्धा ही कथा आलेली आहे. आणि भगवान विष्णूचे परमभक्त असल्याने भक्ताच्या रक्षणासाठी सुदर्शन चक्र जे आहे ते दुर्वास ऋषींच्या मागे श्री विष्णूंनी लावून दिलेलं आहे. आणि मग दुर्वास ऋषी धावत 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 विष्णूकडे जातात. "अरे हे चक्र जे आहे त्याच्यापासून मला सोडवा तुम्ही." ते म्हणाले, की "हे आता माझ्या हातात राहिलेलं नाही." त्याचं कारण असं आहे,
की हे फक्त अंबरीश राजाच तुला जर उशाप दिला त्यांनी किंवा त्या सुदर्शन चक्राला जर विनंती केली तरच ते सुदर्शन चक्र थांबेल, अन्यथा ते सुदर्शन चक्र तुझा घात केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याप्रमाणे परत दुर्वास मुनी जे आहेत ते परत आपल्या अंबरीश राजाकडे गेले आणि त्या अंबरीश राजांना त्यांनी विनंती केली की माझं चुकलं, तुम्ही फक्त आचमन केलं होतं, मी तुम्हाला असं काही शाप द्यायची गरज नव्हती, तर तुम्ही मला माफ करा. तर त्याप्रमाणे ज्यावेळेस ते सुदर्शन चक्राला विनंती केली अंबरीश राजांनी आणि मग ते सुदर्शन चक्र थांबलं. तात्पर्य असं आहे की धर्माप्रमाणे वागणाऱ्याचे भगवंत रक्षण करतात. म्हणून भगवंतावर निश्चित भक्ती ठेवून प्रेम करावे व तो आपल्या भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण करतो आणि तोच आपल्याला आपला जो जीवनाचा उद्देश आहे तो उद्देश आहे. ज्यावेळेस आपल्याला 100 फुटावर जायचं एक उदाहरण म्हणून, त्यावेळेस आपल्याला पहिलं पाऊल टाकावं लागतं. आणि त्याप्रमाणे आपल्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुमारे 700 श्लोक आहेत. त्यामधले आता आपले फक्त 16 श्लोक झालेले आहेत. त्यामुळे जे भाग्यवान असतील किंवा ज्यांचं भाग्य असेल त्यावेळेस जेव्हा भगवत कथा होते, जेव्हा भगवद्गीता ऐकली जाते, बोलली जाते, पाहिली जाते, त्यावेळेस प्रत्यक्ष भगवंत सुद्धा सूक्ष्म रूपाने त्या ठिकाणी उपस्थित असतात, यामध्ये शंका नाही. परंतु हे सर्व करण्यासाठी कोणाच्या तरी कुठल्या तरी कोणाच्या तरी मुखातून भगवंताला बोलावं लागतं. बरं, हा जो देह आहे, हा देह फक्त पृथ्वीवरच आपल्याला वापरता येतो. ब्रह्मदेवांनी ज्यावेळेस विष्णू भगवानांनी ब्रह्मदेवाला विनंती केली की मला सांगितलं विष्णूला विष्णूंनी ब्रह्मदेवांना सांगितलं की तुम्ही सृष्टी निर्माण करा. ते म्हणे मला काही समजत नाही. ते म्हणाले मग तू तप कर. मग तप करायचं तर कुठे करायचं? तर पृथ्वीवरच तप करायला ते आले. आणि मग ज्यावेळेस पृथ्वीवर काही वर्ष तप केलं त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की मच्छ कच्छ वराह नरसिंह वामन भार्गव राम परशुराम बौद्ध कलंकी असे 10 अवताराप्रमाणे हे जे रेव्होल्युशन आहे ते झालेलं आहे. याच्याबद्दल सुद्धा आपण निवांत बोलणार आहोत. आता गणपती बाप्पा बसलेले आहेत. गणपतीचं पूजन का करायचं याच्याबद्दलचा आपण थोडासा विचार बघूया. सुमारे ज्यावेळेस शंकर भगवान होते, म्हणजे 10,000 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे की जे जे मंदिर आहेत, ज्या ज्या ठिकाणी शुभ कार्य आहे त्या त्या ठिकाणी गणेशाची स्थापना ही प्रथम करावी लागते, कारण हा बुद्धीचा दाता आहे. 14 विद्या व 64 कला आपण यथावकाश बघणार आहोत. त्या सर्व विद्या येणारा एकमेव देव म्हणजे गणपती बाप्पा. त्यामुळे आपल्या सनातन धर्मामध्ये लग्न कार्य असो, कुठलेही शुभ कार्य असो, कुठे प्रवासाला जायचं असलं तरी सुद्धा आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतो. मग आता त्यांच्या शरीराचं वर्णन करताना बारीक डोळे सूक्ष्मतेने आहेत. त्यानंतर आपल्याला हे पूर्ण माहिती आहे की भगवद्गीतेमध्ये कुठल्याही प्रकारे श्रीकृष्णाने शस्त्र अर्जुनासाठी घेतलेले नाहीत. फक्त भीष्माचार्यांना मारण्यासाठी त्यांनी हातामध्ये चक्र धरलं होतं. ते फक्त धरलं होतं. रथाचं चाक धरलं होतं त्यांनी आपल्या हातामध्ये. परंतु सर्व युद्ध जे आहे ते अर्जुनालाच करावं लागलं होतं. त्याप्रमाणे तुम्ही आम्ही कधीही विसरायचं नाही की भगवंताच्या कृपा आशीर्वादाने आपल्या संसारात किंवा आपल्या जीवनामध्ये आलेले सगळे अडचणी संकट हे तो निवारण्यासाठी समर्थ आहे, हे कधीही विसरता कामा नये. आणि म्हणून त्यासाठी आपण वारंवार हीच गोष्ट सांगतो की नामस्मरण करा, भजन करा, कीर्तन करा, मनन करा, चिंतन करा, दास्य करा, सैख्य करा, स्मरण करा. ही जी नवविधा भक्ती आपण मागे बघितली त्याप्रमाणे जे जे जमेल ते ते करायचं आहे की जेणेकरून आपलं जीवन निश्चितपणे कृतार्थ होणार आहे. म्हणून नेहमी एक लक्षात ठेवायचं आहे
की मी काहीतरी केल्याशिवाय काहीही होणार नाही. हे कधीही विसरता कामा नये. आपण आता 17वा श्लोक घेणार आहोत आणि या 17व्या श्लोकामध्ये सुद्धा आता इथून पुढचे जे 17 ते 20 श्लोक आहेत, त्या श्लोकामध्ये प्रत्येक गोष्टीची म्हणजे तू कसा वाग, कशा पद्धतीचे गुणधर्म तुझ्या शरीरामध्ये, मनामध्ये पाहिजे, त्याच्याच बद्दलचं भगवंत आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे आपण आता 17वा अध्याय 17वा श्लोक आपण बघणार आहोत. यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. मी एक ओळ वाचतो, आपणही म्हणा माझ्या मागे नंतर. यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति. म्हणा, यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. म्हणा आपण, शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. संपूर्ण श्लोक मी म्हणतो, आपण नंतर म्हणायचं आहे. यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. आपण म्हणा, यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. भगवंत म्हणतात की जो विभक्त नाही तो भक्त, जो मला विसरला तो विभक्त. भगवंत म्हणतात, माझा भक्त म्हणजे फक्त ब्रह्मप्राप्तीची इच्छा करतो. ब्रह्मज्ञान, गीता, उपनिषद, ऋग्वेद, चारही वेद हे सगळे शेवटी इथे येतात की ब्रह्मप्राप्तीची इच्छा करणं सनातन धर्माचा हा सार आहे. इतर कोणत्याही आवडीच्या वस्तूपासून आपल्याला जो आनंद मिळतो तो क्षणिक असतो. तो पूर्णपणे आपल्याला समाधान देऊ शकत नाही. परंतु आता हे झालं आनंदाबद्दल. आता दुःखाचं काय आहे? तर दुःख, वस्तू एखादी मिळाली नाही की आपल्याला लगेच आपण दुःखी होतो. आपला जो पारा आहे, म्हणजे मनाच्या, बुद्धीचा आणि भावनेचा पारा हा सारखा वर खाली वर खाली होतो. जशी गाडी चालवताना स्पीड जसं कमी जास्त होतं, तसं कधी सुख होतं, कधी आनंद होतो, कधी दुःख होतं, वगैरे वगैरे. पण सुरुवातीलाच जर आपण हे लक्षात ठेवलं की हे सर्व जग जे आहे ते मिथ्या आहे आणि एकदा मिथ्या आहे याची जाणीव जर आपण भक्तांनी ठेवली, तर त्याला कधीही दुःख सुरुवातीला थोडं थोडं होईल आणि नंतर त्याला दुःख होणार नाही. सर्वारंभ परित्यागी याचा अर्थ असा आहे, सुरुवातीला ढोबळ अर्थाने काय म्हटलंय आपण, सर्वारंभ परित्यागी म्हणजे सगळ्याचा आरंभ करून परित्याग करा. हा झाला साधा अर्थ. त्याच्यातला गुह्य अर्थ असा आहे की हे जे मी करतोय हे एक दिवस नष्ट होणार आहे. हे कधीही विसरता कामा नये. आणि मग ते एकदा लक्षात आलं की मग आपल्याला त्याच्याबद्दलचं दुःख हळूहळू हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. संसार सागरामध्ये एखाद्याचा वियोग झाला, मृत्यू झाला, तरी तो सारखाच शोक करत बसत नाही. आणि म्हणून मागच्या सत्रामध्ये आपण बघितलं की एखादा माणूस आपला नातेवाईक गेल्यानंतर किती दिवस काय गोष्टी करायच्या आहेत, सुतक कसं पाळायचं आहे, 11वा कोणता, 12वा कोणता, 13वा कोणता, याचा सगळा सूक्ष्म अभ्यास सनातन धर्मामध्ये विशेषतः गरुड पुराणामध्ये केलेला आहे. तर म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं
हे आपल्याला माहिती असेल, की सख्खा असला तर 10 दिवस, चुलत असला तर 10 दिवस, चुलत-चुलत असला तर 10 दिवस आणि मावस असला तर 3 दिवस वगैरे, वगैरे. अशा पद्धतीने हे सुतक पाळणं हे आपल्याला मर्यादित स्वरूपामध्ये करायचं आहे. त्यानंतर आपल्या सनातन धर्मामध्ये मी अत्यंत कमी अभ्यास केलेला माणूस आहे, परंतु माझी आपल्याला विनंती आहे, की गुरुदेवांच्या कृपेने मी आपल्याला असं सांगतो, की कृपया मृत व्यक्तीचे फोटो आपल्या घरामध्ये भिंतीला टांगलेले नसावेत. कारण वेगवेगळे आहेत. ते आपण यथावकाश बघणार आहोत. त्यांचे फोटो जरूर असावेत. पण केव्हा असावेत, की आता गणपती झाल्यानंतर जे पित्तरपाठ आहे, त्या पित्तरपाठाच्या वेळेस त्याचा उपयोग म्हणजे त्यांचं दर्शन घ्यावं, त्यांना यथावकाश नैवेद्य दाखवावा, जे जमेल ते करावं. ब्राह्मण मिळाला, त्यांच्याकडून व्यवस्थितरित्या क्रियाकर्म जर करता आले तर बरं होतं, बरंच आहे. पण एक गोष्ट आवर्जून मी आपणास सांगतो, की फक्त 15 दिवस कारण पितरांचा वर्ष म्हणजे आपलं जे वर्ष आहे ते पितरांचा 1 दिवस आहे बरं का. आणि मग त्यामधून ते फक्त काही क्षण दुपारी 12 वाजता ते येतात, वायुरूपाने येतात. आणि वायुरूपाने आल्यानंतर त्यांना फक्त वासाची अपेक्षा असते. मग अगदी काहीही जमलं नाही. मी थोडंसं प्रॅक्टिकल बोलत आहे, की थोडासा भात करावा आणि त्या भाताचा गोल गोळा करून तिथे ठेवून द्यावा आणि उजव्या अंगठ्यानी त्यांना पाणी द्यावं आणि त्यांचं नामस्मरण त्यांचं स्मरण करावं आणि त्यांना म्हणायचं, की तुम्ही जिथे असाल तिथे तुम्ही सुखी राहा. एवढं तर आपण करू शकतो निश्चितपणे. तर असा जर आपण प्रयत्न केला, तर वर्षभरासाठीची जी काळजी आहे, ते पितर जे आहेत ते आपल्याला आशीर्वाद देतात. हे अत्यंत सिद्ध झालेलं आहे. फक्त याचे पुरावे देता येत नाही किंवा सांगता येत नाही. जसं हवा आहे की नाही? आहे. मग ती हवा दाखव मला. दाखवता येईल का? नाही. तिची जाणीव होते. तशाच पद्धतीने ह्या जाणीवेचे अनुभव आपण निश्चितपणे घेऊ शकता. त्यानंतर अनावश्यक वस्तू प्राप्त करण्याची जो इच्छा बाळगीत नाही. सहज आपलं कपाट उघडून बघितलं तर आपल्याकडे किती कपडे आहेत, काय आहेत याचा विषय हा खूप मोठा आहे. मग त्याच्यातले मला खरंच अनावश्यक आहेत का? खरंच आवश्यक आहेत का? त्याचं सॉर्टिंग करून जसं जमेल त्या पद्धतीने त्याचं आपण वितरण करणं गरजेचं आहे. असं धर्मातच सांगितलेलं आहे, की आपले नित्य-नैमित्तिक कर्म करण्यामध्ये जो कंटाळा करत नाही. भगवंताला कोण प्रिय आहे? नित्य-नैमित्तिक कर्म जसं जमेल तसं. आणि आपण मागे बघितलंय, की भगवंत फक्त आपल्या भावना बघतो. एखादी गोष्ट चुकून राहिली तरी सुद्धा भगवंत समजून घेतो. त्या पद्धतीने आणि याचं नॉलेज, याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यामध्ये कर्म काय आहे, अकर्म काय आहे, विकर्म काय आहे, याची जाण आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. आणि ते करताना अत्यंत सावधपणे करणं गरजेचं आहे. मग आता कर्म आहे, मला ऑफिसला जायचंय आणि मला साळंकृत षोडशोपचार पूजा करता येणार आहे का? नाही करता येणार. मग मी देवाजवळ बसेल, मानस पूजा करेल, देवा मी सनातन धर्माचा प्रेमी आहे. मी भगवंताची आराधना करणार आहे आणि करत आहे. तर तू मला नीट समजून घे, की माझं कर्म जे आहे, ते मला करण्यासाठी मी तुझी पूजा, नामस्मरण हे मर्यादित स्वरूपात करेल. भगवंताला ते सुद्धा चालतं बरं. मग आता अकर्म म्हणजे तेच आहे. मग सकाळी उठल्यानंतर आमची तर पद्धत आहे आणि आम्ही आमच्या सगळ्या चर्चेमध्ये नेहमी सगळ्यांना सांगतो, की सकाळी उठल्याबरोबर कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदा, प्रभाते कर दर्शनम. या प्रत्येकाचे शास्त्रोक्त फायदे आहेत. पण दोन्ही हात एकमेकाला चोळून आपला तळहात जो आहे तो चेहऱ्याकडे बघायचा आहे आणि त्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर आपण सर्व लोकांना अभिनंदन किंवा आभार मानायचे आहेत. अभिनंदन याच्यासाठी की तुम्ही माझ्याबरोबर आहात. मग ते आपले घरातले सगळे, अगदी सूर्यनारायणापासून ते आपल्या घरातले सगळे. एकदा प्रयोग करून तर बघा. मी तुमचा खूप आभारी आहे. तुमच्यामुळे मी सुखी आहे. ही तुमच्यामुळेच मला सुख, शांती, समाधान मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत माझ्याबरोबर आहात, कारण कोणाचं केव्हा काय हे कोणालाच माहिती नाही.
त्याप्रमाणे आपण जर आपल्या परिसरात असलेल्या सर्वांचे आभार मानले, तरी सुद्धा आपल्या संपूर्ण शरीरामध्ये वेगळ्या प्रकारचं चैतन्य निर्माण होतं. हा अनुभव आहे. आपण करके देखो आपण मागे बघितलंय ते. पण सावधपणे हा अत्यंत महत्वाचा आहे. आपलं शरीर जे आहे ते सगळं सावध आहे. उदाहरण कुठलं आहे आपलं, की दिव्याला जर हात लावल्याबरोबर मेंदूपर्यंत जातो आणि लगेच प्रतिक्षिप्त क्रिया निर्माण होते. त्याप्रमाणे कुठलंही कर्म आणि विकर्म करताना, विकर्म तर करूच नाही. विकर्म म्हणजे वाईट कर्म आहे. खोटं बोलणं, दुर्जनांच्या संगतीत राहणं, काही व्यसन करणं, लगेच सावध व्हायचं आहे आणि हे एकदम जमणार नाही. मग त्यासाठी त्याचे दुष्परिणाम आपल्याला माहिती पाहिजे, की व्यसनाचे दुष्परिणाम काय होतात. मग नुसतेच माहिती आहेत का? नाही. तर आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा, 6 महिन्यातून एकदा हॉस्पिटलला जरूर जाऊन यावं. आणि मग तिथे बघावं, की कोण काय वागलं, कसं विकर्माने वागल्यानंतर त्यांचे काय परिणाम झालेले आहेत. तो सावधपणा आपल्या अंगी यावा म्हणून हे जाणं गरजेचं आहे. आपण विवेक हा शब्द सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. त्यानंतर वेळेचे भान ठेवून त्याचं उदाहरण आपण बघितलं, की ऑफिसला जायचंय आणि देवाची पूजा करायची आहे. दुसरा एक शाही मार्ग असा आहे, की आपल्या गुरूंनी सांगितलेला एखादा मंत्र आपण परा, पश्चंती किंवा मध्यमा वैखरीमध्ये नाही जमणार ते. तर तो सारखा बोलत राहायचा आहे, बोलत राहायचा आहे, बोलत राहायचा आहे. म्हणजे उदाहरण कसं आहे? आपण उदाहरण घेऊया रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी तोंडाने नाही बोलायचं कुठलंही काम करत असताना. मनातल्या मनामध्ये ना आपल्याला बोलता येतं. ते काही फार मोठं अवघड गोष्ट नाहीये. तर मग ते रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी एकदा मोठ्याने बोलायचं घरी एकांतात आणि मग आपोआप आपलं मनामध्ये तो रामकृष्ण हरी मंत्र सुरू होतो. मग बोर होणे, बेचैन होणे, काळजी लागणे, चिंता करणे, याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, तो घरी व्यवस्थित पोहोचेल का, तो ऑफिसला व्यवस्थित पोहोचेल का, अशा प्रकारचे जे कुतर्क आहेत, कुविचार आहेत, ते नष्ट होण्यासाठी हा शाही मार्ग आहे. मग त्यासाठी आम्ही शुचिर्भूत व्हायचं का? मग शुचिर्भूताचे अनेक प्रकार आहेत. तुम्ही सचैल स्नान करा, साधं स्नान करा, डोक्यावरून स्नान करा. नाही काही जमलं तर दोन्ही कानाला हात लावा, डोळ्याला हात लावा, मेंदूला हात लावा, शेंडीला हात लावा. अशा पद्धतीने जे वेगवेगळे प्रकार आहेत ते शुचिर्भूत होण्यासाठीचे आहेत. मग आता अंथरुणावर बसलो आहे मी, शुचिर्भूत कसं व्हायचं? सोपा उपाय फक्त कानाला हात लावा. कानाच्या पाळीला नुसता हात जरी लावला तरी आपलं मन शुद्ध होण्यास उपयोग होतो. आणि फळाची अपेक्षा न ठेवणे. आता गीतेमध्ये याचा वारंवार उल्लेख येणार आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तू फळाची अपेक्षा करू नको. बाकीचं काय करायचं ते मी सगळं बघतो. आता बघा, आपण ध्यान करतो. आपण शुचिर्भूत होतो. आपण परमेश्वराचं नामस्मरण करतो. आपण आठवड्यातून एकदा का होईना परंतु गीता ऐकतो. आणि हे सगळं झाल्यानंतर मी माझं कर्तव्य करणार असं मनाला सांगितलं आणि ते करून वाटेवर ठेवून दिलं, की त्याच्या काय फळ आहे त्याची अपेक्षा आपण बघत नाही. आणि हे एकदम जमणार नाही हे मान्य आहे. पण हळू प्रयत्न करायचा. त्यासाठी आपल्याला कुठे जावं लागेल? निसर्गाकडे जावं लागेल. मग निसर्ग काय करतो? ढग आहे. ढग कधी चिखलात पडतो, कधी शिंपल्यात पडतो, कधी झाडांना पडतो, झाडांच्या जवळ पडतो. त्यानंतर कधी लोकांची तहान भागवतो. मग तो विचार करतो का पाणी, की मी या ठिकाणी पडणार आहे म्हणून? नाही. अरे, ही चांगली गोष्ट आहे. मग त्याप्रमाणे मी माझं सगळं कर्तव्य करेल आणि त्यामध्ये मात्र मी अजिबात चुकणार नाही. असं वारंवार आपल्या मनाला सांगणं हे आपलं परमकर्तव्य आहे. मागे आपण बघितलं होतं, हे ब्रह्मवाक्य आहे, की माझा आजचा दिवस चांगला गेला ना, माझं सगळं भविष्यकाळ हा निश्चित चांगला जाणार आहे. हे वारंवार सांगण्याचा उद्देश असा आहे, की मग त्यासाठी काळजी करायची अजिबात नाही. आणि एखादं फळ आपल्याला मिळालं, मग झाडाचंही उदाहरण आपण मागच्या वेळेस बघितलं, की फळ जे मिळालं ते झाड कधी अपेक्षा ठेवत नाही. माझं कर्तव्य मी पूर्ण केलं, त्या फळाचं जसं होईल तसं होईल. तात्पर्य असं आहे, की एखादं
सत्कृत्य करावं आणि ते वाटेवर ठेवावं आणि त्याकडे ढुंकूनही बघू नये. त्यानंतर जर कोणाला आपण एखादी वस्तू देतो, प्रेझेंट देतो, उदाहरणार्थ, की एखादा टीव्ही दिलाय बुवा एखाद्याने आणि टीव्ही दिल्यानंतर तो परत भेटला. मग आपण परत विचारायचं नाही त्याला, की "का रे टीव्ही चांगला चालतो का?" अशा पद्धतीने विचारणं याचा अर्थ आपल्या मनामध्ये ते दान दिलं गेल्याचं लक्षात राहिलेलं आहे. असं अजिबात होता कामा नये. अजून एक सगळ्यात महत्वाचं, की आपण एखाद्या माणसानी म्हणजे भिकाऱ्याने म्हणावं लागेल मला नाविलाजाने, की आपल्याला जर पैसे मागितले किंवा आपण कुत्र्याला भाकरी द्यायचं ठरवलं, तर त्याच्या डोळ्यात कधीही बघू नये. त्याची जी कारुण्य अवस्था असते, ती आपण कधीही बघायची नाही. आपण डोळे खाली म्हणजे मिटायचे नाही, परंतु आपली नजर खाली पाहिजे आणि इदन्न मम अशा पद्धतीने आपण त्याला देणं, हे दानाचं खूप महत्व आहे. आता निरीक्षणासाठी मी एक तुम्हाला सांगतो, की प्राण्यांना सुद्धा अत्यंत तल्लख अशी बुद्धी असते बरं का. तुम्ही कुठल्याही कुत्र्याचं उदाहरण घेऊ आपण किंवा गायीचं उदाहरण घेऊ. आता प्रत्येक ठिकाणी काय परिस्थिती आहे तो भाग वेगळा. पण कुत्रा एक सामान्य प्राणी आहे, की जो आपल्याला बघायला मिळतो. त्या कुत्र्याला तुम्ही एक भाकरीचा तुकडा जरी टाकला, तरी पहिला घास घेताना तो देणाऱ्याच्या चेहऱ्याकडे बघत असतो, त्याच्या डोळ्याकडे बघत असतो. त्याला बोलता येत नाही. परंतु तो ते बघत असतो, हे कधीही विसरता कामा नये. आणि म्हणून आपलं जीवनाचं प्रिन्सिपल असं आहे, की मी कधीही माझ्या कर्तव्यामध्ये चुकणार नाही आणि मी त्या फळाकडे ढुंकूनही पाहणार नाही. जे फळ देईल ते परमेश्वर निश्चितपणे चांगलं देईल. मग कशावरून चांगलं देईल? तर ते आता गीतेच्या पुढच्या काही श्लोकांमध्ये येणार आहे, की मला तू पान वहा, फुलं वहा, नुसतं नमस्कार कर, पण तुझं अंतःकरण मात्र कसं आहे हे मी बघणार आहे. त्या अंतःकरणामध्ये काही स्वार्थी भाव आहे का? काही हेतू आहे का? असं जर असेल तर तुला मी त्या पद्धतीने ते फळ देणार, यामध्ये अजिबात शंका घेऊ नको. त्यानंतर स्वतःचं मन शांत आणि स्थिर चित्त राहून नेहमी माझ्या अनुसंधानामध्ये तू राहा, असं भगवंतांनी सांगितलंय. मग आता मन शांत आणि स्थिर कसं करायचं? त्याचे अनेक प्रकार आहेत. परंतु फक्त आपल्या श्वासाकडे लक्ष देणं आणि हळू लक्ष देणं. सुरुवातीला अगदी टायमर लावून, की मी आता फक्त 3 मिनिटं शांत बसणार आहे आणि माझ्या श्वासाकडे लक्ष देणार आहे. श्वासाकडे लक्ष दिलं, की आपलं मन स्थिर व्हायला सुरुवात होते. प्राणापान यज्ञ, भगवंतांनी त्याला यज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि माझी प्रेमपूर्वक भक्ती भावनेने आणि निरपेक्ष वृत्तीने क्षणोक्षणी माझी भक्ती कर. मला तू आठव, की भगवंता तुझ्याशिवाय माझं जीवन कधीही पूर्ण होणार नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. कारण आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात फक्त कर्तव्य करणं आहे. बाकी काहीही आपल्या हातामध्ये नाहीये. क्षणामध्ये परिस्थिती बदलते, क्षणामध्ये वातावरण बदलतं. अगदीच सूक्ष्मतेने बघायचं ठरलं तर एका रात्रीमध्ये किती लोक झोपेमध्येच रामकृष्ण हरी म्हणजे वर जातात, हे सुद्धा आपल्याला माहित नाहीये. त्यामुळे माझा जो प्रत्येक क्षण आहे, तो मी माझ्या कर्तव्यामध्ये, मी माझ्या जागृततेने आणि अत्यंत प्रामाणिकपणे मी घालवील, असं आपल्या मनाला जे वेळेस आपण बजावू आणि अशा पद्धतीचा सरळ, सात्विक, प्रामाणिक, विवेकी भक्त मला आवडतो आणि मी त्याचे सर्व मनोरथ पूर्ण करतो, असं भगवंतांनी या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्यासाठी वेगवेगळे श्लोक आहेत. आपल्या श्लोक म्हणजे सार आहेत. कसे सार आहेत ते? हस्तस्य भूषणं दानं, सत्यं कंठस्य भूषणं, स्तोत्रस्य भूषणं शास्त्रं, भूषणैः किं प्रयोजनम्. आपल्या दान करणं, हस्तस्य भूषणं दानं, दान करणं हे आपल्या हाताचं कर्तव्य आहे. सत्य बोलणं हे आपल्या कंठाचं भूषण आहे. मग आता
कंठाचं भूषण आभूषण हा विषय खूप मोठा आहे. आपण त्याच्याबद्दल नाही बोलायचं. आपण फक्त अर्क त्याबद्दल मी सांगतोय आपल्याला, की हे सारासार जो आहे, की आपण खरं बोललो, की आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारची शक्ती निर्माण होते आणि ते आपलं जीवन जे आहे ते निश्चितपणे आनंदी करते. सत्यम कंठस्य भूषणम, स्तोत्रस्य भूषणम शास्त्रम. माफ करा. कुठल्याही स्तोत्राचं, शास्त्राचं भूषण हे स्तोत्र आहे. मग ते स्तोत्र आपण बघायचे, आणायचे, पुस्तकं आणायचे वेगवेगळे आणि नुसतं वाचत बसायचे. अहो एवढंच कशाला, मी आपणास नम्रपणे सांगतो, की श्रीमद भगवद्गीता, सार्थ श्रीमद भगवद्गीताचं पुस्तक आपण 5 घेऊन या. केवढ्याला मिळतं? ₹100. आपण आता बाहेर गेल्यावर किती खर्च करतो हा विषय इथे नाहीये. 5 पुस्तकं आणायची आणि 4 लोकांना वाटून टाकायचे. नाहीतर एक घरामध्ये 2 ठेवायचे. एक आपल्या स्वतःसाठी आणि एक बाकीच्यांसाठी. अहो त्यांना कुठे वेळ आहे, ते कुठे ऐकणार आहेत, काहीही करू नका. स्पंदन हा विषय जो आहे त्याच्याबद्दल आपण यथावकाश बोलू. नुसतं पुस्तक जरी घरात आणून ठेवलं तुम्ही, श्रीकृष्णाचा फोटो तर आपल्याकडे असतोच. पण नुसतं पुस्तक जरी आणून ठेवलं, तरी त्यापासून निघणारे जे व्हायब्रेशन आहे, ते शुद्धीकरणाला सुरुवात करतात. आणि ते शुद्धीकरण जेव्हा झालं, की आपोआप आपल्या घरच्यांना सुद्धा वाटायला लागतं, की अरे हो, गीतेमध्ये काहीतरी आहे बरं का. जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ अशी ही गीता आहे. काही देशांमध्ये गीतेचे काही अभ्यासक्रमामध्ये गीता घेतलेली आहे बरं का. त्यामुळे आपण बघू तरी या काय होतंय ते. आणि मग आपण मोठ्याने जर वाचायला सुरुवात केली, जसं जमेल तसं. त्याबद्दलही आपण काही काळजी करायचं कारण नाही. यानंतर अशा पद्धतीने माझा भक्त जो आहे तो मला आवडतो. हे आपण कधीही विसरायचं नाही आणि भगवंत सांगतो, की मी त्याचं मनोरथ पूर्ण करतो. त्याच्या संदर्भातली मी एक गोष्ट सांगतो आपल्याला. एक संत होते. ते संत हिमालयात चाललेले होते. हिमालयात चाललेले असताना त्या ठिकाणी एक बिचारा कामगार होता, परंतु तो अत्यंत भाविक होता. आणि मग तो असं म्हणत होता, त्यांनी 3-4 दिवस त्या साधूंची सेवा केली आणि त्या साधूंची सेवा केल्यानंतर मग ते म्हणाले, की "बोल तुला भक्ता काय पाहिजे आहे?" ते म्हणे, "महाराज माझी इच्छा एवढीच आहे, की मला श्रीमद भगवद्गीता नीट वाचता आली पाहिजे." अरे म्हणे, "सोपं आहे." म्हणे, "कसं काय सोपं आहे?" 6 महिन्यांनी तू श्रीमद भगवद्गीता वाचशील म्हणे. मी सांगतो. मी परत येणार आहे 6 महिन्यांनी. त्यावेळेस तुला भगवद्गीता वाचता येईल. पाठ करणे नव्हे. तो विषय वेगळा आहे. तर तुला वाचता येईल म्हणे. तो म्हणाला, "अहो कसं शक्य आहे? मला अक्षर सुद्धा समजत नाहीये." "अरे तू थांब रे" म्हणे. सत्संगाचा कसा फायदा होतो ते मी आपल्याला सांगतोय. आणि 2-3 दिवसांनी एक गृहस्थ आले. म्हणजे साधूच होते ते पण. तर ते म्हणाले, की "अरे, माझं एक अधिष्ठान आहे आणि त्या अधिष्ठानासाठी मला 6 महिने ही जागा खूप रमणीय वाटली. त्यामुळे मी या ठिकाणी थांबणार आहे." ते म्हणे, "महाराज थांबा, मी तुमची सेवा करेल. मला काहीच अडचण नाहीये. पण मी एक विनंती करू का तुम्हाला?" तर म्हणे, "बोला, काय विनंती आहे?" तर म्हणे, "एवढीच माझी अशी इच्छा आहे, की तुम्ही मला श्रीमद भगवद्गीता शिकवावी." म्हणजे भगवंत हा कशी व्यवस्था करतो याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. आणि मग झालं काय, की हा दररोज अ, आपल्या शिष्याला म्हणजे हे जे साधू महाराज जे पाहुणे म्हणून आले होते, ते ह्या सेवकाला ते श्रीमद भगवद्गीता शिकवली त्यांनी. पूर्णपणे त्यांनी आत्मसात केली आणि 6 महिन्यांनी जे पहिले गुरु, पहिले साधू जिथे आले, ते म्हणाले, "काय झालं का तुझं काम?" तर म्हणे, "हो, झालं." म्हणून आपण म्हणतो, की "मूकं करोति वाचालं, पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम." आणि याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि हे आपलं परमकर्तव्य आहे. हा धर्म, हा सनातन धर्म हा टिकल्याशिवाय राहणार नाही. कारण यामध्ये सर्व पंचमहाभूताची, सर्व ब्रह्मांडाची आठवण आणि पूजा केली जाते. या पद्धतीने आज आपण या ठिकाणी विराम घेणार आहोत. प्रार्थना म्हणूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं
कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम। रामकृष्ण हरि।